आरशात स्वतःकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं का की तुमचा चेहरा दिवसेंदिवस जाड किंवा फुगलेला दिसत आहे? पोट इतकं बाहेर आलंय की लोक विचारतात, वजन खूप वाढलं का? पण गंमत म्हणजे हात-पाय तितके जाड दिसत नाही. मग हा नेमका प्रकार काय आहे? हा फक्त लठ्ठपणा आहे की शरीर एखाद्या गंभीर आजाराचा इशारा देत आहे? अनेक लोक ही चूक करतात. ते फक्त डाएट करतात किंवा व्यायाम सुरू करतात. पण खरी समस्या काही वेगळीच असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 महत्त्वाच्या कारणांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. आपल्या शरीरात 2 गोष्टी वेगळ्या असतात. पहिली म्हणजे चरबी, फॅट आणि दुसरी म्हणजे सूज किंवा पाणी साचणे. चरबी हळूहळू वाढते, पण सूज अनेकदा काही दिवसात किंवा अचानक दिसू शकते. जर चेहरा काही दिवसात फुगलेला दिसू लागला, डोळ्याभोवती सूज आली किंवा पोट अचानक मोठं दिसू लागलं, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याची काही कारणे आहेत. कारण क्रमांक 1, शरीरात पाणी साचणे. हे सर्वात सामान्य कारणापैकी एक आहे. आपल्या शरीरात पाण्याचं संतुलन बिघडलं तर पाणी त्वचेखाली साचायला सुरुवात होते. काही लक्षणे दिसतात. त्यामुळे चेहरा, पाय, हात किंवा पोट सुजल्यासारखं दिसू शकतं. हे का होतं? जास्त मीठ खाणे, दिवसभर बसून राहणे, किडनी किंवा हृदयाची समस्या, काही औषधे. त्याची लक्षणे काय आहेत? सकाळी उठल्यावर चेहरा जास्त फुगलेला दिसणे, चप्पल किंवा बूट घट्ट वाटणे, पाय दाबल्यावर खळगा पडणे. कारण क्रमांक 2, थायरॉईडचा आजार. थायरॉईड ही मानेतील एक महत्त्वाची ग्रंथी आहे. ती कमी कार्यरत झाली तर शरीराचा चयापचय प्रक्रिया मंदावते. त्यामुळे चेहरा सुजलेला आणि जाड दिसू शकतो. त्याची इतर लक्षणे: सतत थकवा, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, थंडी जास्त वाजणे, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे. अनेक लोक वर्षानुवर्षे ही लक्षणे दुर्लक्षित करतात. कारण क्रमांक 3, किडनीचा आजार. किडनीचे मुख्य काम म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे. किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर पाणी शरीरात साचू लागतं. सुरुवातीची लक्षणे: सकाळी डोळ्याभोवती सूज, चेहरा फुगणे, पाय सुजणे, लघवीत बदल. ही लक्षणे दिसत असल्यास तपासणी करणे आवश्यक आहे. कारण क्रमांक 4, लिव्हरची समस्या. लिव्हर खराब झाल्यास पोटात पाणी साचू शकतं. याला वैद्यकीय भाषेत ॲसिड्स म्हणतात. अशा वेळी पोट अचानक मोठं दिसू लागतं. त्याची इतर लक्षणे: भूक कमी लागणे, त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे, थकवा, पायांना सूज. कारण क्रमांक 5, हॉर्मोन्सचा असमतोल. महिलांमध्ये रजोनिवृत्ती, PCOS किंवा इतर हार्मोनल बदलांमुळे चेहरा आणि पोटावर चरबी वाढू शकते. पुरुषांमध्येही हार्मोनल बदलांमुळे पोटाभोवती चरबी वाढण्याची शक्यता असते. कारण क्रमांक 6, स्टेरॉइड औषधे. काही लोकांना दमा, संधिवात किंवा इतर आजारांसाठी स्टेरॉइड औषधे दिली जातात. दीर्घकाळ अशी औषधे घेतल्यास चेहरा गोल, फुगलेला आणि पोट मोठं दिसू शकतं. औषधे स्वतःहून बंद करू नका. कारण क्रमांक 7, जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. आजकाल चिप्स, नमकीन, पॅकेटमधील स्नॅक्स, पापड, लोणचे आणि फास्ट फूडमध्ये मीठ खूप जास्त असतं. मीठ जास्त घेतल्यास शरीरात पाणी धरून ठेवलं जातं. त्यामुळे चेहरा फुगल्यासारखा वाटतो. कारण क्रमांक 8, झोपेची कमतरता आणि ताण. रोज 5-6 तासापेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरावर परिणाम होतो. डोळ्याखाली सूज, चेहरा निस्तेज दिसणे आणि पोटावर चरबी वाढणे याचा संबंध झोप आणि तणावाशीही असू शकतो. कारण क्रमांक 9, गॅस आणि बद्धकोष्ठता. पोट बाहेर आलेलं दिसतं म्हणून प्रत्येक वेळी चरबी वाढली आहे असं नसतं. जर पोटात गॅस असेल किंवा शौच व्यवस्थित होत नसेल तर पोट फुगल्यासारखं दिसू शकतं. कारण क्रमांक 10, खरोखर वजन वाढणे. होय, काही वेळा कारण साधं असतं. जास्त खाणं, कमी हालचाल, जास्त गोड पदार्थ, साखरयुक्त पेये आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील चरबी वाढते. पण याआधी इतर कारणाचाही विचार करणे आवश्यक आहे. कोणती लक्षणे धोक्याची आहेत? खालीलपैकी एक जरी लक्षण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक चेहरा किंवा पोट खूप फुगणे, श्वास घेण्यास त्रास, पायांना जास्त सूज, लघवी कमी होणे, छातीत दुखणे, डोळे पिवळे पडणे, अचानक 3 ते 5 किलो वजन वाढणे. काय करावे? मीठ कमी करा, भरपूर पाणी प्या, रोज चालण्याचा व्यायाम करा, प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा, 7 ते 8 तास झोप घ्या. अचानक सूज आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक असल्यास थायरॉईड, किडनी, लिव्हर आणि रक्तातील साखरेच्या तपासण्या करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, चेहरा फुगणे किंवा पोट बाहेर येणे म्हणजे प्रत्येक वेळी लठ्ठपणा नसतो. काही वेळा शरीर अशा प्रकारे आपल्याला इशारा देत असते की आत काहीतरी बरोबर नाही.
योग्य वेळी तपासणी केल्यास अनेक गंभीर आजार सुरुवातीलाच ओळखता येतात आणि उपचार अधिक प्रभावी ठरतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आरशात दिसणारा प्रत्येक बदल हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून तुमच्या आरोग्याचा संदेशही असू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.